नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बुधवार अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो. तर बघा, तुम्ही टॅगलाईन बघितलंच असेल, आपलं हेडलाईन बघितलंच असेल की हाऊ टू चेक द फॉर्म्युला इज करेक्ट ऑर नॉट. म्हणजे जो काही गिवन फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला पेपरमध्ये तो करेक्ट आहे की नाही, तर हे आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसवरनं करता येतं की जो काही फॉर्म्युला दिलेला आहे तो बरोबर आहे की नाही, की तो चुकीचा आहे. तर बघा, आपण आपल्या टॉपिक वळूया. तर या बघा, टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. म्हणजे सपोज आता एखाद्या आपल्या मित्रानं म्हटलं की बाबू मीनं शोध लावला आहे, मी एक फॉर्म्युला तयार केला आहे. तर बघा, आता त्यानं जो काही फॉर्म्युला तयार केला, ओके, त्यांनी जो काही फॉर्म्युला तयार केला तो खरंच बरोबर आहे का, तो फॉर्म्युला त्यांनी जो तयार केला तो खरंच बरोबर आहे का. तर हे चेक करण्यासाठी नाही का आपल्याला डायमेन्शनची मेथड लागते. आणखी बघा, तुम्हाला याच्या आधी एक थोडी छोटीशी गोष्ट सांगायची राहिली, मी काल विसरलोच आहे. बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ ऑफ mv². ओके, तर बघा, हा जो काही कॉन्स्टंट आहे इथं हाफ, याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, याला टोटली निग्लेक्ट करायचा. ओके, जे काही तुम्ही डायमेन्शन काढायचं ना ते या फिजिकल क्वांटिटीवर काढायचं. लक्षात घ्या, डायमेन्शन काढताना कॉन्स्टंटला निग्लेक्ट करायचा तुम्हाला. ओके, ऑलवेज निग्लेक्ट the constants. ओके, नाही तर तुम्ही म्हणा, मी सपोज जर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दिला असतो तुम्ही हाफ लावला असता. नाही बेटा. ओके, कॉन्स्टंटला काय करायचं, ऑलवेज निग्लेक्ट. ओके, ज्या काही फिजिकल क्वांटिटी असतात त्यालाच आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा, टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. म्हणजे सपोज आता एखाद्याने म्हटलं की सर हमने फॉर्म्युला फाइंड आउट किया. बघा, एक कायनेमॅटिक्सचं तुम्हाला 10वीत इक्वेशन शिकला असेल तुम्ही, v = u + at. ओके, हियर दिस v इज अ फायनल वेलॉसिटी. ओके, फायनल वेलॉसिटी. ओके, अँड दिस v इज नथिंग बट फायनल वेलॉसिटी अँड दिस u इज नथिंग बट इनिशियल वेलॉसिटी. ओके, and this a is nothing but the acceleration and t is nothing but the time. बघा, आता हा न्यूटननी शोधून काढला फॉर्म्युला, की न्यूटननी म्हटलं की बा हे कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आहे, जेव्हा जेव्हा इनिशियल आणि फायनल वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या गोष्टी येणार तर तेव्हा तुम्हाला हा जो काही फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. म्हणजे v = u + at. आता हा ॲक्च्युअल फॉर्म्युला बरोबर आहे की नाही. ओके, म्हणजे बा न्यूटननं म्हटलं म्हणूनच बरोबर आहे, किंवा मग आपल्याला काही गोष्टी माहीत असायला ना पाहिजे ना, का बा न्यूटन तर म्हटलं आहे मग खरंच सत्य आहे का बाई. ओके, न्यूटननं तर म्हटलं आहे बा, खरंच सत्य आहे काय. तर बघा, आता बघा, ही झाली वेलॉसिटी, ही काय झाली फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी. बघा, वेलॉसिटी इनिशियल असो की फायनल, डायमेन्शन कसं राहणार बेटा, सेम राहणार. डायमेन्शन कसं राहणार, सेम. जसं की बघा, आता वेलॉसिटीला आपण बघा, याला इक्वेशन 1 करून टाकू. याला इक्वेशन आपण 1 केलं. सर्वप्रथम आपण फायनल वेलॉसिटीचं काय करू, डायमेन्शन फाइंड. वेलॉसिटी म्हणजे काय बेटा, डिस्टन्स पर युनिट टाइम. आता बघा, हा जो डिस्टन्स आहे कशामध्ये काउंट करतो आपण, लेंथमध्ये. टाइम तर टाइममध्ये. म्हणून बघा, आता याला रिप्रेझेंट करताना कॅपिटल L1. ओके, हा T1. देअरफॉर स्क्वेअर ब्रॅकेट, इथे मास 0 होतं, लेंथ 1 होती आणि टाइम खालून वर आला तर -1 झाला. ओके, याला मी इक्वेशन 2 म्हटलं. जी काही फायनल वेलॉसिटी होती त्याचं मी डायमेन्शन फाइंड आउट केलं. त्याच्यानंतर बघा, आपल्याला जी काही इनिशियल वेलॉसिटी आहे, बघा सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं पहिलं आपण सर्वप्रथम डायमेन्शन फाइंड आउट करू. ओके, जो काही गिवन इक्वेशन दिलेला आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं. नंतर मला इनिशियल वेलॉसिटीचं काय, कोणती असो, इनिशियल असो की फायनल वेलॉसिटी असो, फॉर्म्युला तर तोच राहणार आहे ना, काय, डिस्टन्स पर युनिट टाईम. मग पुन्हा अगेन डिस्टन्सला मी स्मॉल एल रिप्रेझेंट केलं आणि टाईमला स्मॉल टीने. मग पुन्हा तेच L1/T1. देअरफॉर स्क्वेअर ब्रॅकेट स्मॉल m0 L1 आणि खालून वर आला म्हणून प्लसचं झालं मायनस. याला बेटा मी इक्वेशन 3 म्हटलं. बघा, जे काही फिजिकल क्वांटिटीज आहे फॉर्म्युलामध्ये त्या सर्वांचा सर्वप्रथम तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे डायमेन्शन. बघा,
मी या फायनल वेलॉसिटीचं फाइंड आउट केलं, इनिशियल वेलॉसिटीचं. आता तुमच्याकडे काय आहे, ए इंटू टी. काय फिजिकल क्वांटिटी काय आहे, ए इंटू टी, वेअर ए रिप्रेझेंट ॲक्सेलरेशन अँड टी रिप्रेझेंट टाईम. बघा ए इंटू टी. आता एलॅबरेट केला. ॲक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी पर युनिट टाईम इंटू टाईम. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी पर युनिट टाईम इंटू टाईम. बट टाईम गेट कॅन्सल. मग पुन्हा तुमच्याकडे काय आहे, वेलॉसिटी. आणि वेलॉसिटी इज नथिंग बट परत डिस्टन्स पर युनिट टाईम. मग पुन्हा परत डीला मी लेंथने रिप्रेझेंट केलं, कारण की एव्हरी डिस्टन्स कॅन मेजर इन लेंथ. मग पुन्हा टी. ओहो, मग याला पुन्हा L1, याला T1. मग फायनल लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेट करायचा, एमला 0 द्यायचा, L1 द्यायचा, खालून वर आला म्हणून मायनस झाला. याला इक्वेशन नंबर मी 4 दे. ओके. आता जे तुम्ही सगळं फाइंड आउट केलं आहे ते इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला पुट करायचं आहे. बघा या व्हीची व्हॅल्यू ही आहे, इक्वेशन 1 मध्ये बी पुट केली. बघा लेफ्ट हँड साईडला आला माझ्याकडं M0 L1 T मायनस इक्वल्स टू. पुन्हा आता या जी काही इनिशियल वेलॉसिटी होती यू, याची ही डायमेन्शन पुट करायची आहे M0 L1 T मायनस. ओहो, पुन्हा ओके. आता ॲक्सेलरेशन इंटू टाईम, याचं डायमेन्शन मी हे फाइंड आउट केलं तर मी पुट करणार M0 L1 T मायनस. बघा ओके. आता बघा तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात येत आहे बेटा, की बा जर तो फॉर्म्युला करेक्ट असेल तर बघा लेफ्ट हँड साईडला काय आहे, M0 L1 T मायनस 1. आणि राईट हँड साईडला पण बघा इथं मधात प्लसची साईन, आणि प्लसच्या साईनच्या इकडे आणि तिकडे डायमेन्शन कसं आहे बेटा, सेम आहे. म्हणजे थ्रूआउट इक्वेशन डायमेन्शन लेफ्ट आणि राईट हँड साईडला कसं आहे बेटा, सेम आहे. थ्रूआउट इक्वेशन dimension on the left hand side and the right hand side are equal. That's why this equation is correct. येत आहे ना लक्षात बेटा. इथं कन्फ्यूज नका हो का की सर बा इथे पण आहे, नंतर इथं प्लसची साईन पण आहे, इथं असं पण आहे. काय नाही होत. प्लसच्या साईनच्या इकडे पण सेम डायमेन्शन पाहिजे आपल्याला आणि इकडे पण सेम पाहिजे. ओके. जर इथं मायनसची जरी साईन असती तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मायनसची साईन आहे, इकडे पण सेम पाहिजे, इकडे पण सेम पाहिजे राईट हँड साईडला, आणि लेफ्ट हँड साईडला पण तोच डायमेन्शन पाहिजे. असं जर असेल तरच तो करेक्ट आहे. बघा अगदी सिंपल आहे. तुम्हाला एकदा मी परत पुन्हा सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आपण 10 सांगू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा न्यूटननी म्हटलं होतं की हा माझा फायनल आणि इनिशियल वेलॉसिटीवरचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, न्यूटन साहेबांनी तर म्हटलं, मग आपलं कर्तव्य म्हणते ना की बा जो काही फॉर्म्युला आहे तो खूपच बरोबर आहे की नाही बा. मग आपण काय केलं, सर्वप्रथम जो काही आता लेफ्ट हँड साईड आहे त्या इक्वेशनला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणलं. नंतर बघा लेफ्ट हँड साईडला फायनल वेलॉसिटी आहे. फायनल वेलॉसिटी असो की इनिशियल, त्यांचा फॉर्म्युला सेम. डिस्टन्स पर युनिट टाइम, डिस्टन्स एलने रिप्रेझेंट केलं. ओके, टी तर टीच राहणार आहे. नंतर मग आपण त्याचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय केलं, आपण त्याचं डायमेन्शन तयार केलं, त्याला इक्वेशन 2 दिलं. नंतर मग जे राईट हँड साईड आहे, राईट हँड साईडला फायनल इनिशियल वेलॉसिटी आहे आणि ॲक्सेलरेशन इंटू टाईम आहे. तर सर्वप्रथम मी इनिशियल वेलॉसिटीचं काढलं. इनिशियल वेलॉसिटीचं पण डायमेन्शन तेच आलं. ठीक आहे, काही हरकत नाही, त्याला इक्वेशन 3 म्हटलं. नंतर मग मला काढायचं होतं ॲक्सेलरेशन इंटू टाईमचा. ओके, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं काढायचं आहे. ओके, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा मला काढायचं आहे. नंतर ॲक्सेलरेशन इंटू टाईम. मग मी ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज केला, वेलॉसिटी इंटू टाईम. टाईम गेट कॅन्सल. मग पुन्हा वेलॉसिटी आला. मग वेलॉसिटीचा पुन्हा परत तोच डायमेन्शन येणार आहे. मग मी काय केलं, जो काही मी इक्वेशन 1 म्हटला होता, ओके, की त्या इक्वेशन 1 मध्ये मी सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. बघा इथं सर्वप्रथम फायनल वेलॉसिटी, इथं सर्वप्रथम इनिशियल वेलॉसिटी, इथं ॲक्सेलरेशन इंटू टाईम. तर बघा प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कसं आला, सेम. ओके, जर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा त्या इक्वेशनमध्ये जर डायमेन्शन सेम येत असेल तर ते इक्वेशन कसं आहे बेटा, करेक्ट आहे. ओके, तर हा आपला सिंपल फॉर्म्युला चेक करण्यासाठी. आता बघा, आता पुन्हा आपण 1-2 एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जाणार बिलकुल. ओके, तर बघा बेटा काही तुम्ही राईट डाऊन करू नका प्लीज. स्वप्नील शास्त्री प्लीज डोंट राईट. हां, बघा आता सेकंड बघा आता बघा फोर्स, बघा सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू mv²/r. ठीक आहे, हे बघा हा जो काही फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा, आपण जेव्हा 12वीचा रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर शिकणार आहे
त्यामध्ये या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला मी शिकवणार आहे. बढिया. आता बघा, सेंट्रिपिटल फोर्स कोणताही राव, फोर्सचा डायमेन्शन कसा येणार, सेम. मी वरच तुम्हाला म्हटलं आहे की इनिशियल वेलॉसिटी राव, फायनल वेलॉसिटी लाव की इंटरमिडिएट वेलॉसिटी राव. वेलॉसिटी आहे म्हणजे फॉर्म्युला तर सेम राहणार. ओके, आता बघा फोर्स. ओके, बघा सर्वप्रथम जो काही दिलेला आहे त्याला इक्वेशन मी फर्स्ट केला. ठीक आहे. आता मी जो काही लेफ्ट हँड साईडला सर्वात पहिले फिजिकल क्वांटिटी आहे त्याचा पहिल्यांदा डायमेन्शन काढणार. नंतर मग जे काही राईट हँड साईडला फिजिकल क्वांटिटीज आहे त्यांचं डायमेन्शन काढणार. बघा लेफ्ट हँड साईडला कोणतं फिजिकल क्वांटिटी आहे, फोर्स. ठीक आहे, कोणतं आहे, फोर्स. तर फोर्स इक्वल्स टू, मला माहित आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. पुन्हा इलॅबोरेट करा, मास ॲज इट इज. ॲक्सेलरेशन म्हणजे काय बेटा, वेलॉसिटी पर युनिट टाईम. ॲक्सेलरेशन म्हणजे काय बेटा, वेलॉसिटी पर युनिट टाईम. काही हरकत नाही. बघा मास ॲज इट इज लिहिलं मी. आता बघा या वेलॉसिटीच्या जागी काय लिहायला करणार, पुन्हा मला डिस्टन्स पर युनिट टाईम म्हणजे d/t डिवायडेड बाय t. काही हरकत नाही, जस्ट इलॅबोरेटिंग. ओके, मास ॲज इट इज इन प्लेस ऑफ वेलॉसिटी आय एम राईट. ओके, velocity per unit time, but in place of velocity you have to write displacement per unit time. Now just apply this algebraic formula, A equals to B into C. Now see here, m as it is, d as it is divided by t square by just using this formula. Okay, आता बघा mass as it is, distance बेटा पुन्हा आपण लेंथ मध्येच करतो ना, लेंथ as it is divided by t square. अरे वाह, व्हेरी गुड. नाव सी. आता बघा, आता तर काही नाही रे, आता तर तुम्ही करू शकता. बघा स्मॉल m1 कॅपिटल M1, स्मॉल L1 कॅपिटल L1, स्मॉल t2 टीचा स्क्वेअर. नाव F इक्वल्स टू स्क्वेअर ब्रॅकेट M1 L1. नाव शिफ्ट ऑन द अपर साइड, दॅट्स वाय प्लस बिकम्स मायनस. अरे वा. ओके, मेक इट इक्वेशन नंबर 2. ओके, लेफ्ट हँड साईडचं आपलं काम झालं. आता राईट हँड साईड बघा. आता राईट हँड साईडला काय बघा, इक्वेशन 1 नंतर ह्या इक्वेशन 2. राईट हँड साईडला काय आपल्याकडं, एम व्ही स्क्वेअर बाय आर, एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता बघा बेटा, व्ही म्हणजे काय बेटा, वेलॉसिटी. व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी. बघा आणि वेलॉसिटीच्या जागी काय लिहू शकता, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स पर युनिट टाइम त्याचा होल स्क्वेअर, त्याचा होल स्क्वेअर. डिस्टन्स पर युनिट टाइम त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा बेटा, रेडियस आहे. रेडियस कशामध्ये मोजतो बेटा आपण, काहीतरी सेंटीमीटर मीटर काहीतरी असंच राहणार ना रेडियस, का किलोग्रॅम राहणार का, नाही. मग सेंटीमीटर मीटर हे कशाचं युनिट आहे बेटा, लेंथचा. म्हणजे रेडियस आपण कशामध्ये मोजतो, फायनली लेंथ. म्हणजे लेंथचं मी स्मॉल एल देऊन दिला, काही हरकत नाही बेटा. ठीक आहे, चला आता इलॅबोरेट करा. बघा ए बाय पी होल स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहू शकता तुम्ही, ए स्क्वेअर बाय बी स्क्वेअर. तसंच बेटा इथं काय लिहू शकता तुम्ही, डी स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. बघा हा फॉर्म्युला यूज केला आपण, काय ए बाय बी होल स्क्वेअर, यू कॅन राईट ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. हा बघा स्मॉल एल ॲज इट इज. आता बघा हा जो बेटा डी आहे, डी इज नथिंग बट काय, डिस्टन्स. अँड डिस्टन्स ऑल्सो मेजर्स इन लेंथ. अरे वा, देअरफॉर एम इंटू एल स्क्वेअर, ओके, अपॉन टी स्क्वेअर अपॉन एल. अरे वा, व्हेरी गुड. आता बघा पुन्हा मग आपला हा फॉर्म्युला बेटा, ए बाय बी अपॉन सी इक्वल्स टू ए अपॉन बी इंटू सी. बघा आता फॉर्म्युला यूज करा, एम एल स्क्वेअर एल इंटू टी स्क्वेअर, ओके, इक्वल्स टू एम. बघा बेटा एक एल गेट कॅन्सल, एल अपॉन टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. आता बघा बेटा, आता फायनल स्टेज बघा, एम ॲज इट इज, M1 L1 t square. Therefore you can write square bracket mv square by r. On the left hand side you can write m1 L1, shifting on the upper side t2 becomes t minus 2. Equation number 3. अरे वाह. Now see, अब देखिए, अब इक्वेशन 1 हमारे पास क्या है वो लिख लीजिए सर्वप्रथम. Therefore force equals to mv square by r, v स्क्वेअर बाय. आता बघा, आता हा इक्वेशन 1 होता आपल्याकडे, हा इक्वेशन 1 होता. आता फोर्सचा इक्वेशन 2 आहे. तर बघा इक्वेशन 2 नेमका काय डायमेन्शन आला ते बघून घ्या. इक्वेशन 2चा बघा काय आहे,
m1 l1 t मायनस 2. काय m1 l1 t मायनस 2. तर लिहून टाका लेफ्ट हँड साईडला. बघा सॅटिस्फाईड होते का नाही. m1 काय बेटा m1 l1 t मायनस 2. ओके, इक्वेशन 2 लिहिलं. आता इक्वेशन 3 हाय, इक्वेशन 3 याला डिनोट केलं होतं. काय बेटा हो m1 l1 t मायनस 2. अरे बापरे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला जे आलं तेच राईट हँड साईडला डायमेन्शन आलं. म्हणजे जे काही गिवन फॉर्म्युला आहे तो कसा आहे बेटा, करेक्ट आहे, वेल नोन फॉर्म्युला आहे. त्याला आपण चुकीचं म्हणू नाही शकत, कारण की त्याने आपण जे काही कंडिशन सांगितले तर त्या कंडिशन्स त्यांनी काय केलं आहे बेटा, सॅटिस्फाईड केले आहे. बघा बेटा एवढं सिम्पल असते. ओके, सर्वप्रथम जो काही गिवन फॉर्म्युला दिला आहे बघा, पुन्हा एकदा परत सांगतो मी. बघा तुम्ही जर काल जर केलं असणार बरोबर, म्हणजे तुम्ही जे काही काल मी एक्झाम्पल दिले तर हे तुमच्यासाठी काहीच नाही ना बेटा, डोंगरी क्वेश्चन आहे. बघा हा फॉर्म्युला आहे बेटा आपल्याकडं, सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू mv²/r. ओके, सर्वप्रथम त्या जो काही गिवन फॉर्म्युला दिला राहतो त्याला इक्वेशन 1 दिलं, काही हरकत नाही. नंतर बघा काय करायचं आहे, मी लेफ्ट हँड साईड घेतली फोर्स. मग फोर्सचं आपल्याला डायमेन्शन काढता येते का, नाही काढता येत. मग m × a लिहिलं, aच्या जागी v/t लिहिलं, vच्या जागी d/t लिहिलं. मग सगळं सिम्प्लिफाय केलं मी आणि शेवटी नाही का मला हा डायमेन्शन मिळून गेला, डायमेन्शन मिळाला. ओके, नंतर काय केलं बेटा, मग मी राईट हँड साईडला होतं माझ्याकडं mv²r घेतला. मग याला एलॅबरेट करत गेलं मी, याला एलॅबरेट करत 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 नंतर मी पुन्हा मग काय केलं मी, हे बघा इथपर्यंत आलो झालं. मग फायनल स्टेज आली, एमला मी कॅपिटल एमनं केलं, स्मॉल एलला l1ने केलं आणि टीचा t2ने केलं. मग तो शिफ्ट केला तर मायनस झाला. लक्षात बेटा. आता बघा एक लास्ट एक्झाम्पल बघून घेऊया आपण, लास्ट गणित. बघा v² - u² इक्वल्स टू 2 टाइम्स a × s. बघा आता v म्हणजे पुन्हा फायनल, e म्हणजे फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, a म्हणजे ॲक्सेलरेशन आणि s म्हणजे बेटा डिस्टन्स. s म्हणजे काय बेटा इथं डिस्टन्स. ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा बेटा पुन्हा वेलॉसिटीचा फाइंड आउट करा. आता v² पहिले फाइंड आउट करा. ओके, याला इक्वेशन 1 देऊन टाकलं मी. या 2चं तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा वेलॉसिटी डिस्टन्स पर युनिट टाईम, वेलॉसिटी म्हणजे काय बेटा डिस्टन्स पर युनिट टाईम त्याचा होल स्क्वेअर म्हणजे d²/t². अँड डिस्टन्स कॅन बी मेजर इन length by t². Therefore m0 l² upon time चा square. Therefore square bracket m0 l² after shifting +2 becomes -2. This is nothing but equation 2. आता बघा बस फटाफट बेटा बघा 2 मिनिटात होणार आहे. आता बघा पुन्हा u², पुन्हा u², u म्हणजेच पुन्हा d/t होल स्क्वेअर, कारण की हे इनिशियल झाली, ही फायनल वेलॉसिटी, पण फॉर्म्युला सेम. मग पुन्हा बेटा बघा ह्या स्टेप पुन्हा फॉलो करायचा आणि त्याचं डायमेन्शन तर तेच राहणार आहे. इक्वेशन नंबर 3 दिलं. आत्ता मला फाइंड आउट करायचं आहे ॲक्सेलरेशन इंटू डिस्टन्स. बघा ॲक्सेलरेशन म्हणजे बेटा वेलॉसिटी पर युनिट टाईम इंटू डिस्टन्स कशामध्ये बेटा लेंथमध्ये. बरं. आता पुन्हा वेलॉसिटी म्हणजे बेटा डिस्टन्स पर युनिट टाईम इंटू लेंथ. ओके, डिवायडेड बाय टी. आता बघा हा जो डिस्टन्स आहे, पुन्हा डिस्टन्स म्हणजे काय लेंथ पर युनिट टाईम इंटू लेंथ अपॉन टी. आता बघा बेटा, आता बघा l/t इंटू l/t मी असं लिहू शकतो, काही हरकत नाही. आता बेटा आपण पुन्हा फॉर्म्युला यूज करायचा. कोणता फॉर्म्युला यूज करायचा, a/b अपॉन c इक्वल्स टू a/b इंटू c. तर यूज केल्यावर काय झालं बेटा, l इंटू l/t इंटू t. देअरफॉर l²/t². अरे वा, व्हेरी गुड. देअरफॉर m0 l² t - 2 स्क्वेअर ब्रॅकेट. हा झाला इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 1 काय आहे, त्याच्यामध्ये 2, 3, 4 सगळं पुट करा. काय 1 v² - u² इक्वल्स टू 2as. ओके, फायनल वेलॉसिटीचं काय डायमेन्शन m0 l² t - 2. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मायनस ऑफ पुन्हा इनिशियल वेलॉसिटीचं काय सेम m0 l2 t - 2.
अरे वा. आणि बघा ॲसेलरेशन इन टू डिस्टन्स. ओके, या 2 तर निग्लेक्ट केला. ॲसेलरेशन इन टू डिस्टन्सचं काय पुन्हा बेटा m0 L² t-2. आलं बेटा करेक्ट. म्हणजे जेवढ्या काही फॉर्म्युलामध्ये फिजिकल क्वांटिटीज राहतात त्या सर्वांचं डायमेन्शन कसं पाहिजे बेटा सेम. तेव्हाच तो फॉर्म्युला काय असतो व्हॅलिड असतो. तेव्हाच तो फॉर्म्युला काय असतो व्हॅलिड असतो. बघा एकदा हा पुन्हा तुम्हाला रिपीट करून सांगतो हा क्वेश्चन. बस आजचा मग नंतर हा व्हिडिओ इथे संपणार. बघा याच्यावर आज एक्झाम्पल देणार आहे बेटा. बघा इनिशियल फायनल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी आणि ॲसेलरेशन इन टू डिस्टन्स. जर काय केलं मी फायनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला अप्लाय केला, स्क्वेअर दिला, d² लिहिला, डिस्टन्सला L² लिहिला, त्याच्यानंतर मग मी हे डायमेन्शन फॉर्म्युलेट केलं. सेम बेटा मग इनिशियल सोबत झालं. नंतर मग थर्ड काय होतं, थर्ड क्वांटिटी आपल्याला ॲसेलरेशन इन टू डिस्टन्स. मग वेलॉसिटी पर युनिट टाईम, डिस्टन्सला मी L ने केलं, वेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स पर युनिट टाईम. मग पुन्हा त्या डीला लेंथमध्ये घेऊन गेलो आणि मग मी हा फॉर्म्युला लावला आणि लेबरेट केला. ओके, मग त्याचं पण डायमेन्शन आलं. मग सर्वांचं डायमेन्शन मी जो काही फॉर्म्युला सुरुवातीला फर्स्ट नंबर त्याला इक्वेशन 1 दिलं होतं त्यामध्ये पुट केलं. तर मला असं शेवटी दिसलं की त्या फॉर्म्युलामध्ये जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आहे त्या सर्वांचं डायमेन्शन कसं आहे बेटा सेम आहे. दॅट्स वाय दॅट फॉर्म्युला इज करेक्ट. ओके, तर एवढं सिम्पल होतं. बघा मी आज होमवर्क देतो पुन्हा याच्यावर, तर सर्वांनी करत जा बेटा. तुम्ही जर कालचं होमवर्क जर केलं नसेल तर ते करा, नंतर हे होमवर्क करा. कारण की तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केलं तर पॉसिबल नाही आहे बेटा गोष्टी. आता बघा ना तुम्हाला दररोज करत जावं लागला. तो खूप मोठा सिलेबस आहे आपला 12वीचा. ओके, तर सर्व मुलांनी आणि मुलींनी प्लीज होमवर्क तरी करायचा. ओके, तर आजचा हा व्हिडिओ आपला इथे संपला असं मी जाहीर करतो. आणि फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.